हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, आज आहे महाशिवरात्री अँड सकाळचे वाजले 5:30. आमचा एक प्लॅन होता मलंगडला जायचा, माझा आणि एका मित्राचा. बट ॲज युजल मित्र कधी टायमावरती येत नाही. 5चा टाईम होता अँड 5:30 वाजलेत आणि मी माझ्या इथे पार्किंगमध्ये उभा आहे आणि तो अजून रेडी नाही झाला आहे. ठीक आहे, आम्हाला जायचं आहे मलंगडला खडकेश्वर महादेवचं दर्शन घ्यायला, बिकॉज आज महाशिवरात्री आहे म्हणून. तर अजून तो काय आला नाही, तर आपण जाऊन या आपल्या ईशच्या मंदिरात जाऊन तोपर्यंत पाया पडून येऊया, तोपर्यंत तो येईलच. ठीक आहे, तर ह्या ब्लॉगला पण लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर गाईज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अँड तिकडे मलंगडचा रोपवे पण चालू झाला आहे, तर लेट्स सी तो रोपवे किती वाजता ओपन होतो. आणि तर रोपवेचा आपण जाईपर्यंत चालू झाला असेल ना, तर आपण रोपवेने जाऊया. मग तुम्हाला मी दाखवतो तिकडला रोपवे मलंगडचा. ठीक आहे, चलो गाईज, हर हर महादेव. सुरू करूया ब्लॉगला. सकाळी 5:30 वाजलेत, अजून मंदिर चालू नाही झालं आहे, तरी आत्ताच लाईन लागली आहे बघा आपल्या मंदिरात. आणि ही लाईन बघा गाईज, म्हणजे सकाळी 5:30 वाजता ही लाईन आता एवढी वाढली आहे लाईन. मित्रांनो, मस्त दर्शन झाले. 6 वाजलेत. 6 वाजता आपण दर्शन करून बाहेर पण आलो आणि आत्ता आपला मित्र आला आहे, त्याला पाठवलं दर्शनाला. त्याला डायरेक्ट इथेच बोलवलं, तर तो आला, आता गेला आहे दर्शनाला. येईल आता, नंतर आपण जाऊ पलंगडला. कधीच टायमावरती येत नाही. कधीतरी टायमावरती ये. हा, blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know. बघा, सुंदर असा मलंगडचा व्ह्यू लांबूनच आपल्याला दिसतोय. संपूर्ण असे लाईट्स दिसत आहेत. काहीच पोचलो आपण मलंगडाच्या पायथ्याशी. आता रोपेने जाणार होतो, बट रोपे 8 वाजता ओपन होणार आहे आणि आता वाजले 7, म्हणून आपण चालतच जातोय. इथे रे, इथे हा रोड तुम्हाला माहितीच असेल बघा. त्याच रोडने आपण लास्ट टाइम पण गेलेलो. हां, आता पण ह्याच रोडने जातोय. रोपवेने जायचं होतं, पण नेक्स्ट टाइम येऊया रोपवेने. चला जाऊया आता लवकर. यावं भाई, थक दम लागलाय. गाईज, आफ्टर 1 hour ऑफ ट्रेक 8 वाजता आपण डॉट पोचलो आहे इथे देवीच्या मंदिरात. दुर्गा देवी मंदिर आहे इथे. त्याच्या समोरच रस्ता जातो आपल्या खडकेश्वर महादेव मंदिराच्या इथे, तुम्हाला दाखवतो मी. बट त्याच्या आधी आपण देवीचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर महादेवचं दर्शन घेऊया. चला. गाईस, मागे तुम्ही मंदिर बघू शकता, दुर्गा मंदिर आहे मागे. आणि दुर्गा मंदिर के समोरच आता आपल्याला खडकेश्वर महादेव मंदिर काय जायला इथे रस्ता आहे. मी जेव्हा मागे आलेलो तेव्हा पण रस्ता दाखवलेला, आता पण तुम्हाला दाखवतोय. जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करताय तर या ब्लॉगला लास्टपर्यंत बघा. मस्त मस्त महादेवची पिंड आहे आणि एकदम सुंदर असं नेचर आणि सुंदर असं वातावरण असतं बघा. तुम्हाला दाखवतो मी.
बघा हे मागे मंदिर आहे बरोबर. ठीक आहे, बघा हा आपला मंदिर आहे. हा जिथून आपण शिड्या चढून आलो ते. ओके, हा आपला दुर्गादेवी मंदिराचा गेट आहे हा इथे. आणि इथे समोर खडकेश्वर महादेव मंदिर जायला इथे रस्ता आहे. हे बघा इथून आलो तुम्ही आणि इथून असं जायला रस्ता आहे. फुल गावासारखी वाट आपली. सरळ सरळ चालत राहायचं आहे. तुम्हाला समोरच दिसणार. स्ट्रेट येऊन तुम्हाला दाखवतो मी. बघा थोडंच 1 मिनटं. बघा हा मलंगड आहे गाईज. बघा हा मलंगड. आणि इथे समोर आपलं खडकेश्वर महादेव मंदिर. मंदिर नाही म्हणजे पिंड आहे. या हे बघा सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं पिंड. खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला दिसतंय. आज महाशिवरात्री आहे तर थोडासा क्राऊड आहे आज. गर्दी आहे तिकडे. तर चला जाऊया आपण आणि आपण पण दर्शन घेऊया महादेवचं. दर्शन झालंय आपलं. आता आपण जाऊया परत उतरूया गड आणि घरी. आता जर तुम्हाला यायचं असेल तर या. इथे मस्त वातावरण आहे बघा. चला आपल्याला 1 तास लागला चढायला. आता बघूया उतरायला किती टाइम लागतो. मस्त दर्शन झालं महाशिवरात्रीचं. मजा आली. उतरलो आपण मित्रांनो. 1 तास चढायला लागला आणि अर्धा तास उतरायला. रोपवेने जायचं होतं पण रोपवे मिस झाला. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा मी तुम्हाला रोपवे दाखवेन. रोपवे नाही, मिनी ट्रेन आहे. मिनी ट्रेन आहे. मागे गेट. आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. भूक पण लागली आहे. आज उपवास पण आहे महाशिवरात्रीचा. डायरेक्ट आता घरी जाऊया. ते चावी दे. अभी गाडी जरा वाईट चालायगा. आता जरा बुलेटची जरा मजा घेऊया. चला जस्ट घरी आलो. हा आता जरा बघूया ती मम्मी काय करते. फ्रेश होऊन झोपूया. मम्मी काय करताय बाहेर तुम्ही? मम्मी पूजा करते. कसली पूजा करते मम्मी? काय घेऊन आलीस नवीन? मिनी फ्रीज आहे का? घरघंटी आणली. आता तू इथे दळणार. दाखव जरा बघू दे कशी आहे. तेव्हा गाईस घरात आली आहे नवीन घरघंटी. तर मम्मी आता
पूजा करते गणपतीची. आज महाशिवरात्री आहे म्हणून. वा मस्त. याचा बॉक्स एक नंबर. काय काढलायस रे, कुठून शिकलीस सगळं? 2 hours later. काहीच थोडा पॉवर नॅप घेतला, पण यार ते लाईटीचा प्रॉब्लेम होता. सारखा जात येत होती. डोकं अजून दुखायला लागला. तर बोललो जाऊ दे, आपण जाऊया आपल्या कामाला. तर आता थोडंसं ड्रेसअप केलं, कपडे चेंज केले आणि जातोय आपल्या शूटला. चला जाऊया. आज पण दिवसभर पूर्ण शूट करायचं आहे. बघूया आज आपले किती व्हिडिओज बनतात. ओके चला भेटूया डायरेक्ट घरी आल्यावरती तुम्हाला भेटतो. चलो. हाय गाईस, जस्ट घरी आलो. अर्धा तास झाला. इंडिया पाकिस्तानची जी मॅच चालू होती तो लास्टचा स्पेल जरा बघत होतो. मजा आली. इंडिया जिंकली. जय हिंद. एक नंबर खेळले यार, एक नंबर खेळले बॉईज. जरा गाईस जाम दमलो आज, म्हणजे एवढं दमलो ना. काल पण लेट झोपलेलो. 5 वाजता उठून मंदिरात गेलो आणि नंतर परत शूटला गेलेलो. तर शूट वगैरे झालं आहे. तर या ब्लॉगला इथे एंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर हर हर महादेव नक्की टाईप करा कमेंटमध्ये. अँड ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि गाईज अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. चला गाईज भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. हर हर महादेव.